तथा प्रजा. राजाने जर का धार्मिक जीवन जगला तर प्रजा त्याच्या मागे धार्मिक जीवन जगत असते. म्हणून राजाच्या पावलावर पाऊल ठेवून प्रजा चालत असते. आपल्या देशाचे वर्तमान काळातले पंतप्रधान ज्यांनी ह्या भारतातला इतिहास रचला, माझ्या रामाची स्थापना केली, राम मंदिराची, त्या राजाने काय केलं? 14 दिवस नुसतं पाण्यावर उपवास केला. कशावर? पाण्यावर. आम्ही वृंदावनला गेलो होतो, तिथं मला एक साधूने सांगितलं की आदरणीय मोदी साहेबांनी वर्षात 4 नवरात्र येतात, त्याच्यामध्ये शारदीय नवरात्र आहे अश्विन महिन्यातली. कधी कधी जन्माला येत असतो तो प्रजेच्या नशिबाने प्राप्त होत असतो. माझं कोण्या पक्षाशी घेणं देणं नाही, हे चांगलं ध्यानात ठेवा बर का. पण मला जे आवडलं ते मी तुम्हाला इथं सांगितलं. असा आदर्श राजा या भारताला प्राप्त झाला. 14 दिवस नुसतं पाणी पिलं आणि भूमीवर शयन केलं. आणि जिथं जिथं रामाने मुक्काम केला तिथं तिथं जाऊन पूजा केली. आणि नंतर राम प्रभूची स्थापना झाली. न भूतो न भविष्यती असं सुंदर राम मंदिर निर्माण केलं. 500 वर्षापासून पेंटिंग पडलेला विषय आदरणीय मोदी साहेबांनी लावला. म्हणून भगवंत त्यांना सुख समृद्धीने आयुष्य देवो आणि असे सत्कार्य त्यांच्या हातून करून घेतला. असा सात्विक राजा आपल्यालाही नशिबाने प्राप्त झाला. आता हा सुदक्षिण राजा नित्य पूजा पाठ करायचा. पण एक दिवस तिथं एक दैत्य राहत होता, त्याचं नाव आहे भीम दैत्य. त्या भीम दैत्याच्या लक्षामध्ये हा राजा रोज नित्य ह्या शिव मंदिरामध्ये जातो, पूजा पाठ करतो. काही लोकांना त्यांनी विचारलं, म्हणले तो शूर आहे, वीर आहे आणि सात्विक जीवन जगणार आहे. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी तो भगवान शंकराची आराधना करतो. आता हे ज्यावेळेस भीम दैत्याला कळलं, भीम दैत्य म्हणला दुष्ट काम तर आपण करतो, दुष्ट प्रवृत्तीवर आपणच चालतो. मग हा राजा जर का बलवान झाला तर एक दिवस आपलाही विनाश करल. मग ह्या राजाला जर का आपण नाही ठेवलं तर मग आपल्याला भीती काय राहणार. म्हणून एक दिवस शिव मंदिरामध्ये तो राजा बसला, पूजन चालू होतं. तितक्यात हा सुदक्षिणचं पूजन चालू असताना भीम दैत्य गेला आणि त्याने काय केलं, त्या राजाला मारण्याचा प्रयत्न केला. भगवान शंकर त्या पिंडीतून प्रगट झाले आणि वरच्या वर त्याचा हात धरून त्रिशूलाने मारणार. इतक्यात वेळा तो मला देवा थांब, तुझ्या हाताने मरण यायला लागलं हे माझं भाग्य आहे, मला मरणाची भीती वाटत नाही. हा तुझी पूजा करत होता तोपर्यंत तू प्रगट झाला नाही, मी त्याला मारायला उठलो तर तू प्रगट झाला, याचा प्रॉब्लेम काय सांग. जे कोणी निर्माण केलं? भगवान म्हणले आपण. राजाला कोणी प्रगट केलं? जन्माला घातलं? म्हणले मी. मला कोणी जन्माला घातलं? म्हणले मी. मग ज्याचा जसा विचार असेल तसं ते जगत असतात. त्याने तुझी पूजा केली म्हणून त्याच्या रक्षणासाठी तू मला मारायला लागला. उघड उघड पक्षपात केला की नाही म्हणले तू. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सहादी. उघड उघड भेदभाव करायला लागला. म्हणले याच्यापेक्षा तुला काय भेदभाव सांगावं म्हणले. तर भगवंत म्हणले जे लोक धर्माचं काम करतात त्याचं रक्षण मी करत असतो. तो जर का जगला तर 1000 लोकांना भक्ती मार्गाला लावल आणि तुझा जगून काय उपयोगी म्हणले. तू तर माझ्या भक्ताला मारायला लागलास म्हणून तुझा वध करेल. तो मला मारायचं तर खुशाल मार म्हणला. मरण तर एक दिवस येणारच आहे, पण मी मेल्याच्या नंतर ह्या ज्योतिर्लिंगाला माझ्या नावाने तू तिथं थांब म्हणलं. आणि त्या भीम दैत्याचा वध भगवंतांनी केला आणि डांकीने वनातल्या ज्योतिर्लिंगाला नाव भेटलं. बोली भीमाशंकर भगवान की. असं सुंदर भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये प्रगट झालं. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो.